हे पूर्ण प्रकरण जे आहे ते तथाकथित आहे आणि खोटं घडवण्यात आलेलं आहे। त्यामुळे न्यायालयाने आज जो निकाल दिलेला आहे तो सर्व साक्ष पुराव्याच्या आधारे दिलेला आहे। तो सर्व गोष्टीचं संकलन करून दिलेला आहे आणि मुख्यतः हा गुन्हा जो करण्यात आला ह्या गुन्ह्याचे खरे जे सूत्रधार आहेत त्यांना बाजूला ठेवून राजकीय दृष्टी डॉक्टर साहेबांना त्रास देण्यासाठी हा यंत्रणेचा वापर करून राजकीय लोकांनी वापर करून हा खोटा खटला दाखल केला। नेमका कोर्टाने आज काय काय टिप्पणी केली, काय काय सांगितलं, थोडक्यात सांगा ना। माननीय न्यायालयाने प्रखरपणे सांगितलं की हा माफीचा साक्षीदार जो आहे पारसमल जैन ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारे साक्ष ठेवता येत नाही। ह्याच्यामध्ये गोवण्यात आलेलं आहे, ह्याच्याकडनं साक्ष करण्यात घेतली आहे। ह्यांनी वेळोवेळी आपल्या तथाकथित कहाण्या हे बदलत आलेलं आहे। प्रथमतः तो वेगळी कहाणी सांगतो। त्यांनी एवढंही क्लिअरली सांगितलं की मला 2009 मध्ये मला राकेश मारियाच्या सांगण्यावरनं आणि क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये मला गोवलं, त्याच्यामध्ये माझी बेदम मारहाण केली, मला टॉर्चर करण्यात आलं आणि त्या अनुषंगाने नंतर जेव्हा मी ह्याचा कबुली जबाब दिला किंवा मी ह्या गुन्ह्यामध्ये माझ्या कटाचा कबुली हे केलं त्यावेळी मला सगळ्या दृष्टिकोनातून माझी हे करण्यात आली असं त्यांनी प्रखरपणे सांगितलेलं आहे। आणि प्रथमतः ह्याच्यामध्ये हा खटला 2006चा हा गुन्हा आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला पार्श्वभूमी सांगतो, 2006 मध्ये ही घटना घडली 2006 मध्ये ह्याच्यामध्ये तपास कळंबोली पोलीस करत होती। कळंबोली पोलिसांनी 1.5 वर्ष तपास केला। त्याच्यानंतर हा तपास क्राईम ब्रांच नवी मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आला। कुणाच्या सांगण्यावरनं करण्यात आला तर मयताच्या नातेवाईकाच्या सांगण्यावरनं करण्यात आला। मग काय झालं त्याच्यानंतर 2008 मध्ये, कारण हे प्रकरण फार जुनं आहे, 2008 मध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये आनंदी देवी जे पवनराजेच्या पत्नी आहेत त्या उच्च न्यायालयात गेल्या। त्यांनी या प्रकरणामध्ये एक तानाजी पाटील, आपल्याला माहीत असेल तानाजी पाटीलची नार्को ही पूर्णपणे मीडियावरती दाखवण्यात आली आणि उच्च न्यायालयात प्रकरण पेंडिंग असताना ही नार्कोची सीडी जी आहे ती बाहेर मीडियाकडे लीक करण्यात आली। त्याची डॉक्टर साहेबांवरती एक संशयाचं वातावरण तयार करण्यात आलं आणि त्या वातावरणाच्या आधारे त्यांनी उच्च न्यायालयाकडनं असं हे दाखवलं की बघा हे एक सिनियर मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि आम्हाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून सीबीआयकडे वर्ग करावा। मग सीबीआयने काय केलं, ऑक्टोबर 2008 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने सर्व कागद जे आहे ते सीबीआयकडे हँडओव्हर करा, हस्तांतरित करा म्हणून सांगितलं। सीबीआयने 2009 पर्यंत काही केलं नाही, पण त्याच्या आधी सीबीआयकडे ही केस म्हणजे 2008 मध्ये ऑर्डर झाल्यानंतर सुद्धा मे 2009 मध्ये ही कहाणी फेब्रुवारी 2009 मध्ये सुरू होते। आनंदीबाई पुन्हा कोर्टात जाते, माननीय उच्च न्यायालयात विनंती करते की ह्या प्रकरण अजून सीबीआय याच्यामध्ये करत नाहीये, कारण त्यांना तोपर्यंत कुठलाही पुरावा, कुठलाही सुराग, कुठलाही तथाकथित डॉक्टर साहेबांपर्यंत जोडता येत नव्हतं। मुख्यतः राकेश मारियाच्या क्राईम ब्रांचने जेव्हा राकेश मारिया जॉईंट सीपी होते आणि राकेश मारियांना साक्षीदार म्हणून तपासण्यात आलं तर राकेश मारियाने ह्या जैनला मी ओळखत नाही आणि जैनला फक्त त्यांनी एवढं सांगितलं की माझ्या अधिकाऱ्याने 3-4 गुन्ह्यामध्ये त्याचा ताबा घेतला। त्यामुळे 19 एप्रिल 2009ला त्यांनी मला खुलासा माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की असं जैन हा व्यक्ती हा सांगतोय। नुकतंच त्याचं तथाकथित म्हणणं होतं आणि पहिल्या दिवसापासून हा धादांत खोटं बोलणारा व्यक्ती आहे। राकेश मारियाने 5 मे 2009ला पत्र लिहिलं। राकेश मारिया जॉईंट सीपी क्राईम होते तर त्यांनी कमिशनरला न कळवता, होम मिनिस्टरला न कळवता, मुख्यमंत्र्यांना न कळवता हे पत्र राकेश मारियाने डायरेक्टली सीबीआयला पत्र लिहिलं। त्याचा काही संबंध नसताना राकेश मारियाने का हस्तक्षेप केला त्याचं कारण समोर आली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे। राकेश मारियाने हे पत्र सीबीआय दिलं आणि सांगितलं की आम्हाला ह्या गुन्ह्यामध्ये हा एक आरोपी सापडलेला आहे आणि आम्हाला ह्या आरोपीने हा कबुली जबाब दिलेला आहे। राकेश मारियाची जर आपण साक्ष पाहिली कोर्टासमोर तर कुठल्याही प्रकारे स्टेशन डायरीला एंट्री नाही। छोटी गोष्ट पोलीस यंत्रणेमध्ये स्टेशन डायरीला नोंद होते। स्टेशन डायरीला जर अशा प्रकारे एखाद्या गंभीर गुन्ह्याचं स्वरूप जर दिलं गेलं असेल तर ती स्टेशन डायरीला नोंद असायला पाहिजे होती। राकेश मारियाने हे मान्य केलं की बाबा मी ती स्टेशन डायरी पाहिली नाही, कुठलेही कागद पाहिले नाही आणि ह्या जैन नावाच्या व्यक्तीला मी तुमच्याकडे हस्तांतरित करत आहे आणि तुम्ही लवकरात लवकर ह्याचा ताबा घ्यावा। त्यावेळी जैन अर्थरोड जेलमध्ये होता। 5 मे 2009ला हे पत्र गेल्यानंतर सीबीआयचे अधिकारी काही करत नाहीत। सीबीआयच्या आयोने कोर्टासमोर जबाब दिलेला आहे की आम्ही जाऊन सहज चौकशी केली, कुठे अर्थरोड जेलला, या जैनला चौकशी केली आणि जैनला आम्ही सांगितलं अरे बाबा आम्ही आलो नाही 22 तारखेपर्यंत किंवा 25 तारखेपर्यंत,
तर तू तुझ्या जामिनासाठी जा. जैननी मारियावरती हाही आरोप केला की मारियाने सांगितलं तुला सगळं मिळेल, फक्त जामिनासाठी तू अर्ज करायचं नाही. कुठल्या गुन्ह्यात? तर क्राईम ब्रांचच्या गुन्ह्यात. आणि कुठले गुन्हे होते ते? पाकिटमारचे, चोरीचे, खोट्या वेपनचे, असे काही गुन्हे त्यांनी दाखवले होते फक्त त्याचा ताबा ठेवण्यासाठी. आणि फेब्रुवारी 2009 पासून ह्याच्यावरती माननीय न्यायालयाने हे पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे की जैन जेव्हा म्हणतोय की 8 फेब्रुवारी 2009 पासून ते 25/2 पर्यंत माझा बेकायदेशीर ताबा ठेवण्यात आला, मला टॉर्चर करण्यात आलं, मला मारण्यात आलं, त्या अधिकाऱ्यांची नावं घेतो, पण सीबीआयने एकाही अधिकाऱ्याच्या किंवा क्राईम ब्रांचच्या ह्या तपासाबद्दल कुठली चौकशी केली नाही. त्याच्याबद्दल प्रश्न उद्भवतात की का चौकशी करण्यात आली नाही, काय घाई होती त्यांना. आणि फक्त जैनला सीबीआयने 22-25 मेला म्हणजे 25 मेला कोर्टात त्यांनी अर्ज केला. सो 5 मे पासून 25 मे पर्यंत सीबीआय का थांबली? काय त्यांच्यासमोर हे होतं? 25 मेला कोर्टात, पनवेलच्या कोर्टात ताबा घेतला आणि 27 मेला त्यांना ताबा मिळाला अर्थरोड जेलमधनं आणि मग त्याला 29 मेला न्यायालयासमोर नेलं. आमचं पहिल्यापासून म्हणणं होतं की बाबा न्यायालयाकडे पोलीस कस्टडीमध्ये असताना तो कायदाच आहे की कुठल्याही प्रकारचं कबुली जबाब होत नाही. न्यायालयीन म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये असताना न्यायालयाचं ते प्रथम हे आहे, कर्तव्य आहे की त्याला न्यायिक कस्टडीमध्ये ठेवा, त्याला वेळ द्या, त्याला रिफ्लेक्शनचा टाइम द्या आणि ती सगळी प्रोसिजर जी 164 खाली आहे CRPC ती सर्व अवलंबण्यात यावी. पण असं काही करण्यात आलं नाही. मग ह्याच्यामध्ये जसं न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि जे रेकॉर्डवर आहे त्याच्या कबुली जबाबमध्ये काही एक उल्लेख नाही. डॉक्टर साहेबांचा उल्लेख नाही, डॉक्टर साहेबांच्या बद्दल उल्लेख नाही किंवा त्यांना भेटल्याचा उल्लेख नाही. मग हा काय करतो? हा म्हणजे त्याच्यानंतर त्याच्या कबुली जबाबानंतर 29 मेला आहे त्याचा कबुली जबाब जो काय घेतलेला आहे तो डिफेक्टिव्ह आहे हे न्यायालयाने त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पण नुसतं त्याच्यावर नाही तर त्याला 2 दिवसामध्ये त्याच्या कबुली जबाबावर सगळ्या आरोपींना अटक होते, प्रामुख्याने डॉक्टर साहेबांना. आणि अटक करणे हाच एक त्यांचा उद्देश होता, हाच एक त्यांचा मुद्दा होता. त्यांना तिथेच डॅमेज करायचं होतं डॉक्टर साहेबांना. कारण तुम्हाला माहिती असेल मे 2009 मध्ये डॉक्टर साहेब लोकसभेचे खासदार म्हणून निवडणूक लढले, निवडून आले आणि केंद्रामध्ये मंत्री होणार होते. तर त्यांना कुठेतरी थांबवण्यासाठी त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. आणि मग त्यांचं त्या प्रकारे हे केलं. तपासामध्ये त्याच्यानंतर त्यांनी तपास सुरू केला म्हणजे तथाकथित गाडीचं दाखवलं, गाडीची रिकव्हरी दाखवली, तुम्हाला हॉटेलच्या एंट्र्या दाखवल्या, त्या सगळ्या कोर्टाने ग्राह्य धरल्या नाहीत. कारण हा जैनच मुळात खोटारडा माणूस आहे, खोटं बोलत आहे, वारंवार आपले हे बदलत गेला. नुसतं एवढंच नाही तर त्यांनी कोर्टासमोर माननीय न्यायालयासमोर सुद्धा त्याची जबानी झाली, त्याची साक्षीदार म्हणून त्याचं माफीचा साक्षी झाल्यानंतर त्याची जबानी झाली, त्याच्याशी सुद्धा खोटं बोललेलं आहे. प्रत्येक वेळ तो बदलत जातो, प्रत्येक वेळ नव्यानं काही सांगतो, प्रत्येक वेळ त्याला हे करण्यात आलं. पण आम्हाला त्याच्यावरती गांभीर्याने बघावं लागतं. कोर्टाने सांगितले की त्यांनी पैसे घेतले होते, 2दा पैसे घेतले होते असेही देखील कोर्टापुढे आले. त्याची तथाकथित कहाणी आहे. कुठलाही पैशाचा उल्लेख नाही, कुठल्याही पैशाची देवणघेवण नाही, कुठल्याही पैशाचं नाही. उलट त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की मी एक मोठा व्यापारी आहे, माझे 6 फ्लॅट मुंबईत आहेत, माझे राजस्थान कंक्रोलीमध्ये 2 बंगले आहेत आणि मी एक मोठा व्यापारी असून माझं 5 किलो सोनं आहे. तेवढंच नाही तर मी पोलिसांचा स्पेशल खबरी आहे, माझ्याकडे पोलिसांची लायसन्स गन आहे, पोलिसांनी ठाणे पोलीस कमिशनर आणि मी एन्काउंटर किलिंग सुद्धा केलेले आहेत. अशाबद्दल सुद्धा न्यायालयाने त्याचं विस्तृत हे केलेलं आहे की ह्याचं बॅकग्राऊंड बघा. ह्याला सगळ्या गोष्टी माहीत होत्या, ह्याला पोलिसांची प्रोसिजर माहीत होती, पोलीस कस्टडी घेतात कसे माहीत होती, पोलीस एन्काउंटर कसे करतात तेही माहिती होते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्या खोट्या कोर्टासमोर आणलेल्या आहेत. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, ओमराजे निंबाळकर म्हणतात की या निकालाला हायकोर्टामध्ये ते अपील आव्हान देणार आहे, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? तुमची बाजू कशी असेल? एक प्रश्न होता ना. पहिली गोष्ट म्हणजे प्रथमतः प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी वापरावा, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही. पण आज काय झालं, तुम्ही परवाचं जे दाखवलं आणि मीडियामध्ये आलं की त्यांनी स्वतः सांगितलं की माझा राजकारणाचा जन्मच ह्याच्यावर झाला. आता मी म्हणेल की आता राजकारण पण ह्याच्यावर संपणार. जेव्हा ही केस संपलेली आहे, त्याचं राजकारणचं भांडवली संपलेलं आहे आणि इथून पुढे म्हणजे आम्ही तिथेही थांबणार नाही. तर ह्याच्यामध्ये खरे मारेकरी कोण होते, हा तपास कुठे डायव्हर्ट करण्यात आला, हा जैन नावाचा व्यक्ती कुठून आला, कुणाच्या सांगण्यावरनं आला, कशा पद्धतीचे पुरावे का कोर्टाच्या सांगण्यावर गोळा करण्यात आले, ह्याच्यामध्ये कुणाचा काय उद्देश होता आणि डॉक्टर साहेबांच्या बद्दल का डॉक्टर साहेबांना हे करण्यात आलं. कारण गेलं राजकारण तुम्ही पाहिलेलं आहे, हे सगळ्या इलेक्शनमध्ये हाच विषय, डॉक्टर साहेबांची बद्दल विषय करणं, हा गुन्ह्यासंदर्भातला विषय करणे आणि हा संदर्भ घेऊन प्रत्येक इलेक्शनमध्ये लोकांसमोर पुढे जाणे.